पुतण्याला मंत्रिपद आणि स्वतःला राज्यसभेची उमेदवारी न दिल्यामुळे भुजबळांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे। इतर नेते, मंत्री आणि त्यांची मुलं राज्यसभा आणि लोकसभेत आहेत, तसाच न्याय मलाही मिळावा अशी थेट प्रतिक्रिया मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली आहे। सुनेत्रा पवारांच्या जागेवर राज्यसभेत पाठवा आणि समीर भुजबळ यांना त्यांचं मंत्रिपद द्यावं अशी भुजबळांची इच्छा होती। मात्र भाजपनं त्यांच्या या प्रस्तावाला नकार दिल्याची चर्चा आहे। मात्र असा कोणताही प्रस्ताव नसल्याचं भुजबळांनी फेटाळून लावलंय। सुनेत्राताई आहेत, जयवर्ती आहेत, शिंदे खाली आहेत, त्यांचे पुत्र वर्तीराज, हा सगळी अनेक ठिकाणी आहे, तटकरेंचे तसं आहे। तर म्हटलं मला सुद्धा हा नियम लागू करून माझ्यासुद्धा मुलाला जे आहे मंत्रिपद द्या, मी राज्यसभेवर जातो। जसं इतरांना जो न्याय मिळालेला आहे, इतरांचे जसे राज्यसभेवर, लोकसभेवर आणि इकडे मंत्री आहेत मुलं बाळं, त्याप्रमाणे मी सुद्धा हा पक्ष जो आहे स्थापन करण्यापासून पुढाकार घेतलेला आहे पवारसाहेबांमुळे। मला सुद्धा हाच न्याय मिळाला पाहिजे। मैं कबड्डी का खिलाड़ी हूँ, शतरंज का खिलाड़ी नहीं हूँ, शतरंज नहीं जमता है मुझे पॉलिटिक्स। ते वरती कम्युनिकेट करायला वेळ लागला असण्याची शक्यता नाकारता येत नाही। आणि BJPकडे ते प्रपोजल आम्ही मांडल्यानंतर शेवटचा एकच दिवस होता, आम्ही सगळ्यांनी सांगितल्यानंतर, आता एक दिवसामध्ये मग त्यांचं असं उत्तर आलं की ज्या वेळेला विस्तारीकरण होईल मंत्रिमंडळाचं, रिशफल होईल, काय होईल, त्यावेळेला विचार करू। त्यामुळे BJPने नकार दिला या गोष्टीमध्ये तथ्य नाही। भुजबळांना यांच्यासारखाच न्याय हवाय, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मुलाला ज्याप्रमाणे प्राधान्य दिलं, तसंच सुनेत्रा पवार यांनी पार्थ पवारांना प्राधान्य